नमस्कार. होम मिनिस्टर को पावर्ड बाय ॲक्टिव्हिल 2-in-1च्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. या भागाला सुरुवात करत असताना पुन्हा स्वागत करूया गौरी केंद्रे आणि पद्मश्री वामन केंद्रे यांचं. नमस्कार. संपूर्ण कुटुंबाला पुन्हा एकदा नमस्कार. नमस्कार. एवढं सगळं करणारी माऊली कधीच रागवत नाही, त्याचं काय रहस्य तेच हे खरं आहे. तो आदेश काय गोड असले सगळे. हवे त्यांना माहिती आहे कोपऱ्या कोपऱ्यात रागावते. नाही, पण ओव्हरऑल ती कधी रागावत नाही आणि रागावली तर ती दाखवत नाही. म्हणजे आमच्याकडे एकच आहे की कोणी रागावलं, काही झालं, रात्री झोपल्यानंतर सकाळी आम्हाला कालचं काही आठवत नाही. तुम्ही घरात पाऊल टाकण्यापूर्वी किंवा घरात पाऊल टाकल्यावर साधारणतः आज काहीतरी गडबड आहे हे कळतं कसं तुम्हाला? ते खरं म्हणजे फोनच्या टोनवरनच कळतं. कुठे आहे नाही. आता असं रात्रीचं 1 वाजलेलं आहे, काही मित्रांबरोबर गप्पा टप्पा आहे किंवा कुठे जेवण खाण चालू आहे किंवा चर्चा चालू आहे. मग आम्ही एकमेकांना बिलं फाडणारी नावं तयार केली आहेत. नाही, शफात खान बरोबर आहे किंवा विनोद पवार बरोबर आहे किंवा जयंत पवार बरोबर आहे किंवा अशी काही नावं जी होती नाही. विद्यापीठात अजून प्रोग्रामच संपलेला नाही, मग ते संपलं ना, फेस्टिवलची तयारी चालू आहे. तर असं काहीतरी एक सांस्कृतिक कारण सांगितलं की मग सगळं शांत होतं. आपण इतकं हे सगळं ऐकतो आहोत, कसं वाटतंय आज हे सगळं ऐकताना बघताना? मी खरं सांगेन तर मी लहानपणापासून या दोघांचा करिअर ग्राफ बघतोय. सगळ्या बारीक बारीक गोष्टी ऑब्झर्व करतोय. जसं NSDला गेले तेव्हा आईची सिरियल सुरू होती तर ती त्याच्यात बिझी होती, पण त्याच्यात पण ती कधी कधी नाराज व्हायची कारण डॅडी गेला, NSDला गेला, दिल्लीला गेला, तो कसा राहणार तिकडे, काय करणार, वेळेवर औषधं घेणार का नाही, हे करणार की नाही, ते करणार की नाही, अशा भरपूर गोष्टी आईच्या असायच्या. मग 11 वाजता एक कंपल्सरी आमचा एक फोन असायचा त्यांना. मग एकदा आई बोलली त्यांच्याशी की ती शांत व्हायची. पण या दोघांमध्ये समजावणं कोणाला सोपं आहे? तेवढं सोपं नाही आहे. कारण सगळी नाटकातली मंडळी आहे, सगळी हट्टी मंडळी आहे. आईचा एक वेगळा हट्ट असतो, ह्यांचा एक वेगळा हट्ट असतो. तर त्या लोकांना स्थिर करणं, सांभाळणं, समजवणं थोडा वेळ लागतो मला, पण ते आता मी शिकलोय करायला. तू सध्या काय करतो? मी सध्या आता सिनेमा, सिरियल, ॲडव्हर्टिजमेंट वगैरे ह्याच्यात कामं करतोय. पण अजून एकटाच आहेस? हो हो हो. म्हणजे या अनुभवाचा तुला भविष्यात फायदा होईल? हो, भरपूर भरपूर भरपूर. कसा वागायचा याचा होईल की कसं नाही वागायचा होईल? दोन्ही पण. काही गुरुमंत्र येत असतात डॅडीकडनं मला. एक गुरुमंत्र मी सांगेन, त्यांनी मला सांगितलंय, तू सोयीस्कर भैरव होणं शिक. 35 वर्ष सुखी संसाराचं रहस्य एका वाक्यात सांगितलेलं आहे. कळलं तुम्हाला? अगदी बरोबर, कळलं? अगदी बरोबर. चांगला गुरुमंत्र दिलेला आहे तुला. म्हणजे मी आतापर्यंत कुठला हट्ट तर नाही केला, पण मला काही सांगायचं असलं आणि वामनला ते ऐकायचं नसलं तर तो बहिरा होतो, वेळ आला तर आंधळा होतो, कधी कधी ती इतका बधीर होतो की मग शेवटी मी शांत बसते. ऑल दी बेस्ट आमच्या घरात सदैव चालू. नाही, पण मला एक आवडलं काय, बाकी काही तू शिकलास, संस्कार तर आहेतच तुझ्यात, पण त्या पलीकडे एक वाक्य जे तू मनावर कोरून ठेवलंय, सोयीस्कर भैरव होणं शिक. आमचे काका आहेत, मधू काका, सरांचे लहाने भाऊ. गावात भरपूर असे गोंधळ वगैरे ह्या त्या गोष्टी व्हायच्या. तर त्यांना विचारलं, काय मधू काका तुम्ही काय असं? त्यांनी मला एक सांगितलं, हे बघ, फक्त तू हो बोलायला शिक. काही झालं फक्त हो, आणि नंतर पुढे असू द्या. हां, असू द्या. हो आणि असू द्या, हे 2 गुरुमंत्र मला काकांकडनं मिळाले. हो आणि असू द्या. असू द्या. बरं, हो म्हणायला शिक. म्हणजे फक्त हो बोलायला शिक. पुढे ते पुढे करायचं नाही करायचं मग ते तुझ्यावर. पण त्या वेळेत हो बोलणं हे खूप गरजेचं असतं. माणूस शांत होतो समोरचा. ऋत्विक, मी तुला एक सांगतो, सुख आणि आनंद हे तुझ्या बाबतीत कधीच कमी पडणार नाही. मगाशी त्यांनी ओळख करून देताना सांगितलं की जेव्हा मुंबईत आले तेव्हा पहिल्यांदा तुमच्याचकडे राहिले. हो ना? कशा तेव्हाच्या त्या आणि आताच्या त्या, काय बहिणीतला फरक आहे? नाही, बहिणीत माझा फरक असा काही झाला नाही. जी तेव्हा होती तशीच आताही आहे. तेवढं सगळ्यांवरती प्रेम करते, सगळ्यांना सांभाळते.
आणि सगळ्यांना धरून अजूनही आहे. तिच्या जोडीला वामनराव असल्या कारणाने आम्हाला कशाचीही काळजी नाहीच. पण तुम्हाला त्यातल्या त्यात काळजी वाटत असेल तर ती वामनरावांची. वामनरावांची वाटते, पण तेवढी गौरी सांभाळून गेली ह्याची पण खात्री आहे आम्हाला. काय बोलणार गौरी बरोबर. गौरी अजूनही तशीच आहे लहानपणापासून आणि आताही तशीच आहे. तेव्हा तुम्ही एकत्र नाटकात काम करायचं. हो हे जे काही नाट्यशास्त्राचं क्लाससाठी आले हो. शिबिरासाठी, तेव्हा तुम्ही होता? नाही आम्ही होतो, पण आम्ही त्यांच्या नाट्यक्षेत्रात कधी शिरलो नव्हता. नाही नाही. अच्छा अच्छा. म्हणजे तुम्ही नाटकात वगैरे काम केलंय. हो लहानपणी केलेलं आहे, एक मर्यादित पर्यंत केलेलं आहे, त्याच्यानंतर नाही केलं आम्ही पण कधी. भावजी म्हणून, आपल्या बहिणीचे मिस्टर म्हणून कसा काय त्यांचा एकंदरीत इतक्या वर्षात तुमच्याशी असलेला त्यांचं वागणं किंवा त्यांचं राहणं कसं आहे? अतिशय सुंदर, अप्रतिम. बरं, या गप्पा सुरू असताना एक छोटासा खेळ आहे. या खेळामध्ये समोर 5 वस्तू ठेवल्यात, त्या स्पर्शाने ओळखायच्या, आणि जर 5ही वस्तू तुम्ही अचूक ओळखल्या तर आमच्या वहिनींना, आमच्या माऊलीला झी मराठीकडून सोन्याची नथ बक्षीस म्हणून मिळणार आहे. इकडे कापूस. अभिनंदन. वा वा. चला दुसरं. आमच्या शेतात आहे ना. हा, शेतात आहे म्हणून ओळखला का कापूस? रेड. अरे वा, ठेवा. 2. हे काय तुम्ही दोऱ्याने बांधून ठेवलंय म्हणून? साबण. चला 3. बटन. 4. हा. झिप. अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन. झी मराठीकडून ही सोन्याची नथ तुम्हाला बक्षीस म्हणून मिळवून. आज अशा आनंदाच्या प्रसंगी तुम्ही मिस कोणाला करता? अर्थात माझी आई, बाबा आणि माझे सासरे. माझे सासरे माझ्या वडिलांसारखे होते आणि माझे वडील माझे खूप चांगले गाईड आणि मित्र, आणि प्रत्येक गोष्ट म्हणजे त्यांनी माझ्या जीवनातला खूप एक चांगला गुरुमंत्र मला त्यांनी दिला. वडील मला फक्त एकच बोलले, गौरी मी तुला बाकी काही सांगणार नाही, पण एक सांगतो. त्यांनी बाकीच्या बहिणींना पण म्हटलं नसेल, वामनराव खूप हुशार आहे, तुझा नवरा खूप महान आहे, आणि अशा नवऱ्याला बायकोनी सांभाळणं खूप कठीण असतं. तर गौरी तुला खूप सांभाळून आणि छान म्हणजे प्रकारे त्यांच्या कधी प्रगतीच्या आडही येता कामा नये, आणि बाकी येणारे बाण तुला थांबवता आले पाहिजे, तर तुला ढाल व्हावं लागेल. तर हे मला वडिलांनी सांगितलं. तर लिंबाचा ढगळा घेऊन माशा मारत राहायचं. नाही, पण मला तुम्हालाही विचारायचं की ज्या क्षणी त्यांनी स्वतःचे आई वडील आणि सासरे तुमच्या वडिलांची आठवण काढली, त्या थोड्याशा भावूक झाल्या. तुमच्याही मनात तीच भावना होती त्याच क्षणी? वडिलांची आठवण याच्यासाठी की त्यांची अशी एक इच्छा होती की माझ्या मुलाला मला असं काहीतरी बनवायचं आहे. म्हणजे त्यांची अम्बिशन होती की मला त्याला कलेक्टर बनवायचं आहे, डॉक्टर बनवायचं आहे, इंजिनियर बनवायचं आहे. पण त्या याच्यातनं एक झालं की मी त्यांना काय व्हायचं आहे तो झालो नाही. म्हणून कैक वर्ष एक थोडासा मनात खंत होती त्यांच्या. पण जेव्हा इंटरव्ह्यू छापून येऊ लागले, बातम्या येऊ लागल्या, मग तेच वडील पेपर घेऊन त्या मित्रांसमोर, हे बघ माझ्या पोराचा फोटो. तर अशा पद्धतीचे ते वडील होते. खरं म्हणजे DNA मध्ये मला जे नाटक मिळालं ते वडिलांकडूनच मिळाले, कारण त्यांना भारूड आवडायचं, भजन आवडायचं, ते परफॉर्म करायचे. तर त्याच्यातनंच मलाही वाटलं कुठंतरी नाटकात जायला पाहिजे. तर आमचं लग्न कुठे झालं तो एक फार विनोदी किस्सा आहे. तर आमचं लग्न फिल्म सिटीत झालं, गोरेगावच्या. तिथे राधेश्याम मोपलवार आमचे मित्र जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर होते. मग ते म्हणाले की रजिस्ट्रारला आपण इथे बोलवू आणि इथे सह्या करू. तर त्या रजिस्ट्रारनं सांगितलं मी अंधेरीला वर्सव्याला आहे, तिथून मला तुम्ही न्यायची व्यवस्था करा. मग मी आणि विनोद पवार त्याला घ्यायला वर्सव्याला. तिथे गेल्यावर कळलं रजिस्ट्रार इथे आलेलाच नाही. बरं, तेव्हा काही मोबाईलचा काळ नव्हता, त्याच्यावर शोधायचं कुठं. आम्ही वाट बघतोय असं करून जेव्हा फिल्म सिटीला पोचायची वेळ आली तेव्हा हिचे वडील म्हणाले, बहुतेक तुझा नवरा पळून गेला, त्याला इच्छा नाही तुझ्याबरोबर लग्न करायची. आम्ही पोचलो तर रजिस्ट्रारच नाही. आता लग्न कसं करणार? बरं, कुठले विधी नाही, काही नाही आहे. आणि कुणीतरी सांगितले रजिस्ट्रार आलेला आहे. कुठे आहे तो? ते पलीकडे जी एक शूटिंग चालू आहे ती शूटिंग बघतोय. मग
आत्मा बनसोडे आमचे मित्र आहे, ते फिल्म सिटीत काम करत होते. मग त्यांनी जाऊन त्याला उचलून आणला त्या रजिस्ट्रारला, आणि गौरीनं सही केली, मी सही केली, आणि मी वडिलांकडे बघितलं तर त्यांना काही विश्वासच वाटेना. हे काही लग्न आहे का? आईला काही विश्वासच वाटेना. हे काही लग्न आहे का? साडी नाही, ब्लाऊज नाही, फेटे नाही, बाजा नाही, काही नाही. आई रडायला लागली, वडिलांच्याही डोळ्यात पाणी. पण त्यांना एक होतं की ते सावध होते, अत्यंत त्यांना काय म्हणूयात दूरदृष्टी होती की त्यांना पुढचं कळायचं. तर त्यांनी ते पचवलं. नाही तर कोणाला वरमाई व्हायचं असतं, कोणाला वरबाप व्हायचं असतं. तसलं काहीच नाही. ते बरं बँडही नाही, काही नाही. नंतर एक 30-35 लोक जे होते, काही मित्र होते, एक श्रीराम बडे म्हणून आमचे मित्र होते. मग त्यांना एक आपलं झुणका भाकर आणि ठेचा आणि अमक्याचं जेवण होतं, ते झालं आणि गेले आपापल्या घरी. लग्न करून घरी गेले तर आम्ही कुठं जायचं? आणि हा काय बोलला माहिती मला लग्न झाल्यावर, गौरी तू ना आता घरी जा, 3 वाजलेत, तू तुझ्या आईबाबांबरोबर घरी जा. मी म्हटलं अरे असं कसं जायचं? तो म्हणे अगं सिंगल रूम आहे आणि माझ्या घरचे लोक आलेत, मी तुला ठेवू कुठे? म्हटलं मला घरी कोण नेणार? वडील काय बोलतील, आई काय बोलेल? मग एक बँकेतले वामनचे मित्र होते, गणपुले म्हणून. तर मग ते बोलले नाही नाही, तुमची व्यवस्था माझ्या घरी केली आहे, तुम्ही आई वडिलांना घरी ठेवा आणि माझ्याकडे राहायला आहे. नाही तर मला परत पाठवत होता त्याच दिवशी तो. बरं, या गप्पा सुरू असताना एक छोटासा खेळ आहे, आणि हे आव्हान पुन्हा एकदा वामनजींसाठी आहे. तुम्हाला काही फोटो दाखवण्यात येतील, ते कोण आहेत ते तुम्ही ओळखायचे, आणि 3ही फोटो जर बरोबर ओळखले, या माऊलीला झी मराठीकडून तन्मणी बक्षीस म्हणून मिळणार आहे. चलो प्रयत्न करूया. हां, चला बघूया. अशोक समर्थ, अभिनंदन. अविनाश नारकर, अभिनंदन. सुकन्या कुलकर्णी. चला अभिनंदन. झी मराठीकडून हा तन्मणी बक्षीस म्हणून मिळाला. अभिनंदन. मग मला सांगा, तुमच्या बहिणीने इतकी वर्ष तिला बघताय, त्यांचा 35 वर्षाचा संसार आहे, कुठला बदल केलेला तुम्हाला आवडेल किंवा सुचवावं असं वाटेल त्यांच्या नाही. दोघांच्या सुखासाठी? नाही, काहीच नाही, कारण ते दोघे बरोबर एकमेकाला आहेत. ते कुठला बदल करायला? नाही नाही, नको, ते आहेत तसेच राहिले पाहिजेत. पद्मश्री मिळवलेली आहे त्यांनी, त्यांच्या बाबतीत आम्ही बोलूच शकत नाही काही, कारण एवढे महान व्यक्ती आणि त्यांच्या परिवाराचा आम्ही एक भाग, हे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि त्यांची पत्नी गौरी केंद्रे ही आमची बहीण, ही त्याहून आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे. पण हे त्यावेळेला अकोला स्टेशनवरती ट्रेनमधून उतरणं नाही, त्या शिबिराच्या फर्स्ट डेला मी तिथे होती तिच्या बरोबर. त्यांचं जेव्हा शिबिर स्टार्ट झालं होतं ना, तेव्हा तुम्ही गेला होता? तेव्हा मी होती तिथे. हां. आणि आणि मला त्यांनी तिथनं हकललं होतं. कोणी? त्यांनी ज्यांचे प्रवेश आहे त्यांनाच बसता येईल ना क्लासमध्ये. बरोबर आहे. आणि सरकारचं शिबिर होतं, माझं नव्हतं ना. बरोबर आहे. मग बरं, ज्याला मेडल मिळालंय त्यांचंच होतं ते परत. अच्छा. हो, आणि मी तिच्या बरोबर गेली, ती मला घेऊन गेलेली होती. नाटकाकडे चल बघण्यासाठी माझ्याबरोबर. नव्हतं. मग ती तुम्हाला मला घरी बरोबर पाठवलं? घेऊन गेली. त्यांनी सांगितलं तिला बाहेर काढ म्हणून. मग मी म्हटलं मी आजच्या दिवसच थांबेल. नाही म्हणे बाहेर जा. हे फारच तुम्हाला खरंच. आणि अशा माणसाला तुम्ही थांबायला सांगितलं? तिकडे? थांबायला आपल्या सांगितलं. बहिणीला वर्गाच्या बाहेर पण मी तिला थँक्यू म्हणते, माझ्यापेक्षा चिकणी आहे ती. या ऐका होते वेगळंच आहे बाबा. मी दर्शना दरणे, गौरी मावशीची भाची. गौरी मावशी म्हणजे आई नसल्यानंतर मावशी असायला पाहिजे ॲज अ गायडन्स, ती खरंच ती आहेच. आणि प्रत्येक क्षणी नाट्यक्षेत्राचे धडे, म्हणजे जेव्हा तिचे बाल शिबिर चालू व्हायचे, ती आम्हाला आवर्जून घेऊन जायची. ऋत्विकबरोबर ती दुसऱ्या हाताला आम्हाला पण बहिणींना घेऊन पकडून, नाही तुम्ही पण चला माझ्याबरोबर. आणि असे तिने धडे आम्हालाही दिलेले आहेत. काका तर आमचे खरंच छानच आहेत. आणि गौरी मावशी आणि काका म्हटल्यानंतर तर कॉम्बिनेशन बेस्ट आहे, मेड फॉर इच अदर. मला त्यांच्या दोघांसाठी काही शब्द नाहीत. दे आर लवली कपल. वामनरावांचा खूप अभिमान आहे. एवढी मोठी पद्मश्री मिळालेली व्यक्ती ही आमच्या घराण्यामध्ये आहे. त्यामुळे आमच्या कुटुंबाचं नाव आणि आमचं सर्वांचंच नाव त्यांच्यामुळे पुढे आलेलं आहे. आणि जिथपर्यंत गौरीचं सांगायचं म्हटल्यावरती, तिने पहिल्यापासूनच शिक्षणासाठी मला जे प्रोत्साहन दिलं, त्याच्याचमुळे आज मी इंजिनियर होऊ शकलो. गौरीताई अतिशय बुद्धिमान, प्रेमळ आहेत, ब्रॉड माइंडेड आहेत. आणि वामनराव तर ग्रेट आहेत त्यांच्या करिअरमध्ये. म्हणजे त्यांनी
ज्या त्यांच्या क्षेत्रामध्ये एवढं मोठं काम केलं आहे ते वी आर रिअली प्राऊड ऑफ एव्हरीवन. मी सरांचा भाचा नितीन मुंडे. मी मामा आणि मामींबद्दल बोलायचं झालं तर एक शब्दात सांगेल की आमच्या घरचे विठ्ठल आणि रुक्माई मला आज दिसत आहेत तिथे. त्यांचं अजून एक सांगण्यासारखं असं आहे की खूप लोक मोठे होतात आणि मागच्या गोष्टी विसरतात, तर त्यांच्या बाबतीत बिलकुल असं नाही. त्यांची नाळ अजूनही गावशी जोडलेली आहे. मी त्यांचा दोन्ही पद्धतीने प्रवास पाहिला आहे, फॅमिलीतला पण पाहिला आणि करिअरमधला पण पाहिला आहे. म्हणजे त्यांना ईच अँड एव्हरी दिवसातली जी पण गोष्ट गावी घडते, घरी घडते, या सगळ्या गोष्टींचा त्यांचा आढावा दोघांना पण असतो. इवन माझ्या पर्सनल आयुष्यात सुद्धा त्यांचा खूप मोठा आशीर्वाद आहे. आणि मुद्द्याचं बोललं. त्यांचाच काय म्हणते आदर्श घेऊन मी पण काहीतरी पावलावर पाऊल ठेवून पुढे निघालोय. मी डॉक्टर सुप्रिया मुंडे, हो हो. मी त्यांची सून. पहिल्यांदा असं आपण थोडंसं डिस्टन्स मेंटेन करून आम्ही राहायचो किंवा मला कळायचं नाही की काय रिॲक्ट करू. पण आता असं झालं आहे की आमचं इतकं छान फ्रेंड रिलेशन आहे की मला ते सासू सासरे नाही वाटत, दे आर मोर फ्रेंड्स टू मी. आम्ही जेव्हा पण काकांच्या घरी जातो किंवा किती पण आम्ही असं गप्पा मारतो, जेव्हाही गेलो तेव्हा ते एक मी ऑब्झर्व केलं की त्यांच्याकडे सतत एक पुस्तक जवळ असतं. तर ते काही त्यांच्याकडनं शिकण्यासारखी गोष्ट मला दिसते की वाचन करून आपण खूप काय आत्मसात करू शकतो. तर ती मी एक गोष्ट त्यांच्याकडनं शिकलेलो आहे. आणि मावशीकडनं जेव्हाही गप्पा आम्ही मारतो तेव्हा आम्ही लोटपोट होऊन हसतो, म्हणजे लिटल पोट पकडून हसावं लागतं, एवढे आम्ही मजेशीर गप्पा असतात त्यांच्या. बघितलं, सगळे बोलले, हो की नाही? आणि तुमच्या दोघांच्यासाठी त्यांच्या मनात काय स्थान आहे? देवाचं स्थान त्यांच्या मनात आहे. आईपासून ते देवापर्यंत सगळ्या नात्यांमध्ये तुम्ही त्यांना बांधून टाकलेलं आहे. घराघरातल्या स्त्री शक्तीचा सन्मान करत असताना, अर्ध आयुष्य आपल्या घरी माहेरी असताना, महत्त्वाच्या एका टप्प्यावरती घराचा उंबरठा ओलांडायचा आणि त्या कुटुंबात जायचं. इथे तर तो उंबरठाही नाही, तर कुठेतरी मित्राच्या घरात ते रजिस्टरवरती 2 कागदावर सह्या करायच्या आणि मग पुढे उत्तम असा प्रवास करायचा. तो प्रवास सोपा नव्हता. तेव्हा अशा कुटुंबाच्या पाठी समर्थपणे उभ्या राहणाऱ्या त्या माऊलीचा आत्ता आपण सन्मान करणार आहोत. आणि अर्थातच हा सन्मान गौरी वहिनींचा. तर गौरी वहिनींना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. या आनंदाच्या प्रसंगी या कुटुंबाला आणि आपणा सर्वांना शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटणार आहोत अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.